29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंच्या उपोषणाला मराठा आंदोलकांचा विरोध. देवेंद्र फडणवीस खूप जातीवादी नेते आहेत. जातीवाद पसरवण्यासाठी भुजबळांपेक्षा देवेंद्र फडणवीस अधिक जबाबदार. जरांगेंचा हल्लाबोल. मराठ्यांनी तुमचे 113 नाही पाडले तर नाव बदलून ठेवा. फडणवीसांचा सगळे लोक काटा काढणार आहेत. त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत असं त्यांचेच लोक मला येऊन सांगतात. जरांगेंचा दावा. माझ्या नादी लागू नका. मी बिघडलो तर सगळं साफ करून टाकेन. तुम्हाला ग्रामपंचायत सुद्धा सदस्यपद होऊ देणार नाही. मनोज जरांगेंचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल. चिपळूणमध्ये कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे भास्कर जाधव, मंत्री उदय सामंत आणि शासकीय अधिकाऱ्यांवर चिडले. तुम्हाला राष्ट्राचा अभिमान आहे की नाही? खासगी कार्यक्रम आहे का असं म्हणत भास्कर जाधवांकडनं संताप व्यक्त. भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केल्यावर उदय सामंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. जाधव यांच्या सूचनेचा यापुढे विचार करू. काही संवेदनशील विषय समोर आल्यानं उशीर झाला. सामंतांचं स्पष्टीकरण. अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळ. नितेश राणेंची अमोल मिटकरींवर टीका. नितेश राणेंसारख्यांनी आपल्याला हिंदुत्व शिकवू नये. राणेंच्या टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार. बुलढाण्यामध्ये एक पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुत असल्याचा प्रकार. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट. पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी असतात की गाड्या धुण्यासाठी? सपकाळ यांचा सवाल. प्रवासादरम्यान पोलिसाला उलटी झाली म्हणून त्याने गाडी साफ केली. व्हायरल व्हिडिओवर आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. जनसन्मान यात्रेसाठी आष्टीत आलेल्या अजित पवारांना मराठा कार्यकर्त्यांचा घेराव. आरक्षणासंबंधी निवेदन देत ओबीसीमधून आरक्षणाची मागणी. हिंगोलीमध्ये सुरक्षा बाजूला सारून अजित पवार लाडक्या बहिणींच्या भेटीला. अजित पवारांशी महिलांचं हस्तांदोलन. यावेळी एका महिलेने अजितदादांना बांधली राखी. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बीडमध्ये. अजित पवारांना महिलांनी राख्या बांधल्या. कधीच बहिणींना फसवणार नाही हा दादाचा वाद आहे. अजित पवारांचं वक्तव्य. हिंगोलीच्या वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवर गुन्हे दाखल. वसमत शहर पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल. नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सांत्वन. नायगाव या निवासस्थानी जाऊन घेतली कुटुंबियांची भेट. शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती. नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय. पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिक टीम दाखल. कोल्हापूरमधील पथकाकडून घटनास्थळाची पाहणी. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर नौदलाचे अधिकारी दाखल. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी. राजकोट किल्ल्यावरील ठाकरे आणि राणे समर्थकांमधील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल. दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्ह्याची नोंद. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन छत्रपती संभाजीनगरमधील शिवभक्त राजकोट किल्ल्यावर दाखल. जोपर्यंत प्रशासन किल्ल्यावर पुतळा बसवत नाही तोपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा. शिवभक्तांची मागणी. नाशिकच्या नांदगावात उद्या मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शिवसृष्टीचं लोकार्पण. शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांचा 32 फुटी पुतळा. आमदार सुहास कांदेंच्या प्रयत्नांतून शिवसृष्टीची उभारणी. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता. 2 टप्प्यात निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाची सूचना. भाजपच्या कोअर कमिटीची उद्या मुंबईत बैठक. भाजपमधली गळती रोखण्यासाठी कोअर कमिटी मंथन करणार. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग वाढवण्यासाठी रणनीती. शरद पवारांच्या सुरक्षेबाबत दिल्लीमध्ये उद्या रिव्ह्यू मीटिंग. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेबाबत चर्चा करणार. कुख्यात गुंड गजा मारण्याकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्वागत. दहीहंडीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि गुंड गजा मारणे एकाच मंचावर. मंत्री महोदयांचा गुंडाला राजाश्रय. सामान्य जनतेने आपलं रक्षण होईल अशी अपेक्षा ठेवू नये. गजा मारणे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. 5 सप्टेंबरला सांगलीत माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण. मल्लिकार्जुन खरगे, रेवंत रेड्डी, शरद पवारांसह इतर नेते उपस्थित राहणार. विश्वजित कदमांची माहिती. शिवाजी पार्कवर सरकार उभारणार. रमाकांत आचरेकरांचा पुतळा. सरकारच्या निर्णयाबद्दल सचिन तेंडुलकर करून आनंद व्यक्त. धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही. ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं, मग मला का टाळता असा सवाल. हिरामण खोसकर, जेपी गावित यांच्याकडून भेदभावाचा आरोप. पूजा खेडकरला दिलासा. दिल्ली हायकोर्टाकडून 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा कायम.
मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा. मोकळ्या जागेवर मंडप उभारणीला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. महारेराचे नवीन महाकृती संकेतस्थळ होण्यापूर्वी 30-31 ऑगस्टला महारेरा संकेतस्थळ बंद राहणार. महारेराकडून सहकार्याचं आवाहन. यूपीएससी उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार. फसवणूक रोखण्याकरता सरकारचं मोठं पाऊल. मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. मिसिंगची तक्रार न घेणं खपून घेणार नाही, हायकोर्टाचा सज्जड दम. विठुरायाच्या सर्व पूजांचं घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करता येणार. मंदिर समितीने तयार केली संगणक प्रणाली. 1 ऑक्टोबरपासून मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करण्यात येणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव महाद्वार चांदीचं होणार. नांदेडच्या भाविकाकडनं 26 लाखांची 30 किलो चांदी अर्पण. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी. मडगावसाठी कोकण रेल्वेला सुरुवात. लोकसभा निवडणुकीवेळी पियुष गोयल यांनी दिलं होतं आश्वासन. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. तब्बल 3788 सिम कार्ड्स, 7 सिम बॉक्स, अँटेना, लॅपटॉप जप्त. बिबट्याच्या बछड्याला शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. गुहागरमधील उमराट जिल्हा परिषद शाळेतली घटना. शाळेतल्या मुलांची सुरक्षा राम भरोसे. कल्याणशिळी रोडवर होणाऱ्या वाहतुकीचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका. डोंबिवलीतल्या विद्यानिकेतन शाळेला 2 दिवस सुट्टी. विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत असल्यानं पालकांची नाराजी. नंदुरबारच्या सूरज केसरी नगर परिसरात खेळणाऱ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपी रवींद्र बुधा पोलिसांच्या ताब्यात. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची बदली. आव्हाळे आता पुणे मनपा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओ. लाडकी बहीण योजनेसाठी सरकार आदिवासी विकास निधीचा वापर करते. आदिवासी संघटनेचा आरोप. आदिवासी संघटनेचं धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. हिंगोलीतील तलाठी हत्या प्रकरणी महसूल विभागातील अनेक संघटनांचं काम बंद आंदोलन. वसमतच्या आडगावात काल तलाठी संतोष पवार यांची करण्यात आलेली हत्या. गोंदियात महावितरण कार्यालयावर ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा. विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढत वीज दरवाढीचा नोंदवला निषेध. माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हालगीनाद आंदोलन. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देण्याची मागणी. सांगलीच्या इस्लामपुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा. सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा आणि सभेचं आयोजन. आमदार नितेश राणेंसह नेते कार्यकर्ते उपस्थित. सर्वोच्च न्यायालयात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं उद्घाटन. उद्घाटनाला कपिल सिब्बल यांचीही उपस्थिती. आळंदीच्या इंद्रायणीत पुन्हा एकदा महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. महिलेचं शोधकार्य युद्धपातळीवर सुरू. राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा. राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमित्ताने राहुल गांधींची एक्सवर पोस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.